बेळगाव तालुक्यात जीप उच्च प्राथमिक शाळा वरखेडे येथे नुकताच बाल आनंद मेळावा झाला। यात 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले। शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। चाळीसगाव तालुक्यात आब विद्यालय व राष्ट्रीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी 20 वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले। त्यांचा स्नेह मेळावा पटणादेवी येथे नुकताच पार पडला। बेळगाव तालुक्यात लाडकुबाई व सुमा पाटील महाविद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमदार किशोर पाटील यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली। चोपडा तालुक्यातील दानोरा येथे निपुण भारत उपक्रमांतर्गत केंद्रस्तरीय गुणवत्ता विकास कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा गुरुवारी येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेत पार पडल्या। अमळनेर तालुक्यात मनात राम तनात राम असे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले। अमळनेर तालुक्यात घरोघरी भगवे रामाचा फोटो असलेले भगवे ध्वज पताका व झेंडे फडकवले आहेत। धरणगाव तालुक्यात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यात विविध सजीव देखाव्यांसह श्रीरामांची भव्य प्रतिमाही होती। बेळगाव तालुक्यात अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम आनंदोत्सव समिती बेळगाव तर्फे शहरातील 57 मंदिरांची स्वच्छता करत रामलल्ला आगमनाची तयारी करण्यात आली। समितीतर्फे दुपारी मिरवणूक व सायंकाळी महाआरतीचे आयोजन केले होते। चोपडा तालुक्यातील मितावली येथील आधार गबा पाटील यांची 1999 मध्ये आजारपणाने शुद्ध हरपली। बेशुद्ध अवस्थेत राम राम नामाचा जप सुरू होता। शुद्धीवर आल्यानंतर रामाच्या आशीर्वादानेच जीवदान मिळाले अशी श्रद्धा दूर झाल्याने रामनाम जपाचा संकल्प केला। रामनामाने शेकडो वह्या लिहिल्या। चाळीसगाव तालुक्यात 2 दशकांपूर्वी गिरणा खोरे आणि ऊस हे एक अचूक समीकरण होते। साखरपट्टा असा गैरवान उल्लेख केला जायचा। मात्र सध्या स्थितीत गेल्या काही वर्षात ऊस लागवडीचे क्षेत्र आकसले आहे। यंदा तर दुष्काळी वळव्यामुळे जेमतेम लागवड झाली असून पुढील वर्षी तालुक्यातून फारसा ऊस उपलब्ध होणार नाही असे चित्र आहे। साखर कारखाने बंद असल्याचा फटकाही बसत आहे। सावदा शहरात शनिवारी रात्री एकाच भागात 3 घरफोड्या झाल्या। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। यापैकी एका घरफोडीत 4.5 लाखाचे दागिने लपास करण्यात आले आहेत। भुसावळ तालुक्यात अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाविकांनी शहरातून भव्य रॅली काढली। बेळगाव तालुक्यात लोणपिराचे ते घुसर्डी खुर्द 1 किलोमीटर अंतर शिवरस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। वाहनधारक व शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शेतीमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे। या रस्त्यावर 2 ठिकाणी नाले असल्याने पावसाळ्यात या रस्त्याचा वापर बंद होतो। यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। नावे येथे कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय गीत गायन व गीता पठण स्पर्धा घेण्यात आली। यात जेटी महाजन स्कूलचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी स्पर्धेत पुरस्कार प्राप्त केले।